गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं मामुपयान्ति ते येन मामुपयान्ति ते. तेषां सततयुक्तानां भजता प्रीतिपूर्वकं दधामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाईची चियतीही घेतली सेल का जे जिया वाटांग निघाले गा सुबटांग ते योग्य पाहुणे आवाटा स्वर्गा उपर्ग मनोनी तिही जे प्रेम धरले तेची आमुचे देणे उपायले परी आम्हा देवावे हे केले तेच म्हणजे लळयाचिया बाळकां किरीटीं गवसणी करुणे स्नेहाचिया दिठीं जैशी खेळता पाठोवाटी माऊली धावे ते जो जो खेळ दावी तो पुढे सोनियाचा करून ठेवी उपास्थितीची पदवी पोषित जाये पैगा भक्ताशी माझे खोड मज तयाचे अनन्य गतीची चाड काजे प्रेमळाचे साकड अमुचिया घरी बोल हरी बोल हरी 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 बोल केशव माधव गोविंद बोल केशव माधव गोविंद बोल हरी केशव माधव गोविंद शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या भगवान भावेश्वराच्या कृपेने श्री भावेश्वर मंदिराची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन आणि भगवान श्री जनार्दन स्वामी आणि भगवान श्री मारुतराय यांची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य जपानुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजणाला सर्व अनुष्ठानार्थी सर्व भाविक बंधू भगिनी बालगोपाल बालकन्या ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांना स्वयंसेवक स्वयंपाक करणारे सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधुगिरी भावाचा नमस्कार आहे. जय जनार्दन आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे.
भेग भगवान श्री संतोष गिरजी महाराज, श्री श्रवण गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, सर्व भेग भगवंताला ओम नमो नारायणाय. भजनी मंडळामध्ये ईश्वर महाराज, विठ्ठल महाराज, प्रभाकर, सर्वांना आणि सर्वांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. आदरणीय काशीनाथ बाबा आणि त्यांच्या सौभाग्यवती आणि सर्व महिला मंडळांना माधुगिरी बाबाचा नमस्कार आहे. तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. अनंतकोटी ब्रह्मांड चक्र चालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा विभूती योग समजून सांगताना 10व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम. जे माझी भक्तिप्रेमानं, भावनेनं, श्रद्धेनं, विश्वासानं करतात, अर्जुना, तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. मी त्याला सद्बुद्धी देतो आणि आज त्याची गरज आहे तेव्हा. दुर्बुद्धी ते मना कदा नोपजो नारायणा, सद्बुद्धी ते मना सदा उपजो नारायणा. दुर्बुद्धी लहान मुलापासून तर मोठ्यापर्यंत किती प्रमाण वाढले. तुम्ही दररोज वाचतायत, पाहतायत, पेपरमध्ये पाहतायत किती प्रकारचे अत्याचार, किती प्रकारचे युद्धस्थिती वगैरे वगैरे. केवळ आणि केवळ आणि दुर्बुद्धीमुळं असं होतं. दुर्बुद्धीचं मूळ कारण आहे अज्ञान. तमसोर्मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा मामृत. दिवा लावला एका खोलीमध्ये, 10 वर्षापासून अंधार होता. दिवा लावल्यानंतर तो 10 वर्षाचा अंधार किती वेळात गेला? काही क्षणात. एक दिवा लावला, त्याच्याबरोबर 1000 दिवे लावले. पहिल्या दिव्याचा उजेड कमी झाला का? कमी नाही होत. म्हणून ज्योतशी ज्योत जगाते चलो प्रेम की गंगावाद. केवळ आणि केवळ दुर्बुद्धीचा हा खेळ आहे. म्हणून माऊलीने 4थ्या अध्यायात सांगितले की ज्ञानेविने नाशिले. हे ज्ञान नसल्यामुळं नाशाकडं चाललंय जग. बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून कनवळा येतो. कोणाला कनवळा येईल महाराज? कनवळा फक्त संतांना, भगवंतांनाच येतो, दुसरं कोणाला नाही येत. रामा तू इकडे ये, ऊन फार आहे, मी तुला सरबत देते. आणि माझ्याबरोबर श्याम पण आहे, श्यामला राहू दे, तू इकडे ये, असं म्हणणारी आई. राग येऊ देऊ नका. रामा तूही ये आणि श्यामलाही घेऊन ये, मी दोघांनाही सरबत देते, अशी म्हणणारी माऊली. तिला माऊली म्हणतात. म्हणून द्या जनार्दन माऊली, माऊली आज मी पाहिली. जनार्दन माऊली, माऊली आज मी पाहिली. भक्त कृपेची सावली, भक्त कृपेची सावली. रामावंदी पाय धुळी, जनार्दन माऊली, माऊली आज मी पाहिली. जनार्दन माऊली, माऊली आज मी पाहिली. म्हणून द्या हो. श्री ज्ञानेश्वर माऊली हे तर पुलिंगी आहेत, पण त्यांना आपण माऊली म्हणतो. सद्गुरू जनार्दन स्वामीला आपण गुरु माऊली म्हणतो. सर्वावर प्रेम, खरा तो एकची धर्म, जगाशी अर्पावे प्रेम, सर्वावर प्रेम, यस्य ब्रह्ममय दृष्टी. आणि म्हणून अशा प्रकारचे भगवान या ठिकाणी सांगतायत की तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम. जसं ती माऊली सर्वावर प्रेम करते, आई आपल्या लेकरावर प्रेम करते, वाघ असो वाघिणा असो ते लेकरावर प्रेम करतेच की नाही. जरी तो हिंस्र असला,
मला सांगा, त्याला ते प्रेम कोणच शिकवलं? आईच्या पोटातूनच शिकून येतं. आईचं हृदय असं महाराज, त्याच्यातून सर्व शिक्षण तिथूनच मिळतं. कोणच शिकवलं त्याला प्रेम? गाय आली पाहते वासराकडे तुम्ही हात लावता, त्याशी ते वासरू सोडा, ते जर लांब पळालं तर ते अशी आंबरते. मग हे प्रेम कुठून शिकून आले? ते कोणत्या शिक्षकाकडे गेली? वैष्णवदेवाकडे गेली? कुठं गेली? प्रेम हे मुळात आहे. इंग्रजीमध्ये तुमची मदर टंग काय असं म्हणतात, ही मातृभाषा काय. फादर टंग का म्हणत नाही? व्हॉट इज युअर फादर टंग? नाही, मदर टंग विचारतात. आम्हाला पण विचारलं होतं धर्मपरिषदेमध्ये, व्हॉट इज युअर मदर टंग? म्हणून माय मदर टंग इज मराठी. तुम्ही मराठीत बोलणार म्हणजे हा. सगळ्यात शेवटी आपला नंबर लागला धर्मपरिषदेला. जसं विवेकानंद महाराजांना परदेशात गेले, आपलं माउंट आबूला झालं. म्हणून माय मदर टंग, इथं मराठी बोलणार तर कोणीच नाही, मराठी समजून. पण माझ्यासारखी कौशल्याताईसारखी एक शिकलेली मुलगी होती निर्मला म्हणून, हुशार होती. तिने सांगितलं मी ट्रान्सलेशन करून सांगेन तुम्हाला. आपल्याला 10 मिनटं मिळाले होते, आपलं 9 मिनटातच संपलं भाषण. पण तिनं ट्रान्सलेट करताना तिला 12-15 मिनटं लागले. झाले किती वेळ? आणि मग टाळ्या वाजल्या लोकांनी खूप. सगळं 4-4.5 हजार साऊंड प्रूफ हॉल होता, सगळ्यांनी टाळ्या वाजल्या. मग तुम्हाला कसं काय कळलं? इंग्रजी कळलं का मराठी? आणि त्यानं सांगितलं आम्हाला दोन्ही कळलं, आम्ही सर्व महाराष्ट्रीयन मराठी आहे. आणि मग मराठी आहे तर मराठीचं दुभाषिक का बरं नाही ठेवला इथं? मराठी तुम्हाला कळत होतं, मग का बरं विचारलं माय मदर टंग? सांगायचं तात्पर्य काय की आईच्या पोटातूनच भाषा शिकून येतं माणूस, आईची भाषा येते. आणि म्हणून इथं सांगितलं की तेषा सततयुत्थानां भजता प्रीतिपूर्वकम. जो माझी भक्ती अशा प्रेमानं करतो. काय महाराज, हे प्रीती प्रेम शब्द खूप चोपडा करून टाकला. आय लव्ह यू. आईच्या प्रेमाला पण तोच, टिंबाच्या प्रेमाला पण तोच. सगळ्याच इतका सोपा नाही तो शब्द. मी प्रेमयोग नावाचं पुस्तक वाचत होतं स्वामी विवेकानंदाचं. एक आलो, महाराज तुम्ही साधू आहे, प्रेमयोग वाचता? आता काय म्हणावं त्याला. एक BSc ॲग्री झालेली मुलगी आली काशनाथ बाबाकडं, त्यांचे वडील होते त्यावेळेस, विनोद आहे. ती आली तर म्हणे बाबा मी शेतीशास्त्र शिकून आले, तुम्ही अशा प्रकारचं भात लावा, तशा प्रकारचं भात लावा, याप्रमाणे झाडं लावा, त्याप्रमाणे झाडं लावा. आई ताई बसा. अरे साहेब आले, त्यांना चहा कर. तितक्यात तुम्ही कोणतं दूध वापरता? जर्सी गाई घ्या, त्याचं दुधाचं उत्पादन वाढेल, असं वाढेल तसं वाढेल. ही गाय किती दूध देते? नीट लक्ष देऊन ऐक बरं का गोड. ही गाय किती दूध देते? आणि साहेब ती गाय नाही, ती घोडी आहे. आता ती गाय एक घोडी, या घोडीला अजून कळना काय म्हणायचं मला की नाही ज्ञानेन अध्यात्मविद्या विद्यानाम. या प्रॅक्टिकल नॉलेजला महत्त्व आहे द्यावं, नुसतं सांगायला काय लागतं. केलं पाहिजे. प्रीतिपूर्वकम दधामी बुद्धियोगम तम. असं जो करतो प्रेमानं, प्रेम सुख देई, सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम विंगणाने समाधान, प्रेम विंगणाने समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम
एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुर बाळ जाणतीन अनुभवी सुर बाळ जाणतीन प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे पांडवाच्या प्रेमासाठी भगवान द्वारकेवरून आणि पांडवाचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक प्रकारचं दूत क्रीडामध्ये सगळ्याला माहिती आहे, सगळं हारलं, द्रौपदीला सुद्धा हरवलं. अशी दुर्बुद्धी धर्मराजाला का निर्माण झाली? धर्मराजा होतो, पण महाराज स्वभाविजम शौर्यम, धर्मराजासारखा जुगारी कोणी नाही. कारण त्याला जुगार खेळायची हौस होती, स्वभावातच होतं. त्याच्यामध्ये मेडल होतं, गोल्ड मेडल होतं तुमच्या भाषेत. पण त्याच्यापेक्षा डायमंड मेडलचं होतं शकुनी. गोल्ड मेडल वेगळं, डायमंड मेडल वेगळं. तर तुमच्या भाषेत सांगायला लागतं, काही माझ्या बहिणी शिकलेल्या आहेत. आणि मग स्पर्धा आपोआपच निर्माण होते. सांगायचं हेतू लक्षात घ्या की स्वभाविजम शौर्यम, तो स्वभाव असतो ना, तो माणसाला बरोबर जागं करतो. तू हे कर, किती जरी सांगितलं तरी. आणि मग तुम्हाला माहिती आहे, भगवान त्यांच्या उपहारासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि नित्य भगवंताचं स्मरण करीत असं दोन्ही असं स्वभाव जरी असला तरी भगवंताचं स्मरण होतं. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढला परीन विसरला तया देवा, पाहते पांडव अखंड वनवासी परी त्या ऋषिकेशी नाही विसरते. त्यांचं विसर नाही. प्रेम भगवंतावर आहे, पण स्वभाव असतो माणसाचा. मग असं दूषित कर्म तुमच्याकडून झालं, त्याच्या परिहारासाठी तुम्ही पुरुषोत्तम महिना आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारची व्रत करा, उपवास करा, भगवान पुरुषोत्तमाची पूजा करा. द्रौपदीला सांगितलं, सर्वांना सांगितलं. आणि अरण्यामध्ये जंगलामध्ये जे काही फळं पुष्प असेल त्याच्याप्रमाणे भगवान पुरुषोत्तमाची, भगवान नारायणाची पूजा करा, जेणेकरून तुम्हाला परत राज्य मिळेल, सुख मिळेल, सौख्य मिळेल. आणि भगवंताने ती पूजा सांगितली. इकडं खूप वेळ झाला आणि बाप गेला ना धाक गेला, आई गेली तर प्रेमाचा सागर आटून गेला. अशा प्रकारचं भाग झाला. आणि द्वारकेला लोक देवाला मानवलंच तयार नाही. देव परत आले, पांडवाचं कार्य संपल्यानंतर कोणी मानवलाच तयार नाही देवाला. अरे बाबा, तुमच्यासाठी मी सोन्याची द्वारका तयार केली. असंच असतं महाराज. सद्गुरू जनार्दन स्वामी महापुरुष होऊन गेले तर काही मंडळी विसरून जातात, आम्हीच एवढं केलं, आम्हीच एवढं केलं. त्यांचं विसर नाही पडायला पाहिजे. आणि म्हणून देवाने विचार केला की अरे हे तर यादव आहेत, आणखीन परत माततीन, मग मला परत अवतार घ्यावा लागेल. म्हणून देवांनी आणि शाप घेतला. कोणाचा? श्रीकृष्णासारखं राजकारण नाही येत कोणाला. धर्मराजाला विचारलं दुर्योधनानं की मला विजय कसा मिळेल? धर्मराज सत्य बोलणार आहे. त्यानं सांगितलं की पतिव्रत स्त्रीचं दर्शन जर तू नग्न होऊन घेतलं तर तुला विजय मिळेल. आता पतिव्रत स्त्री नग्न पुरुषाकडे पाहिल का? तो भाग वेगळा होता. खरं तो यमुनेच्या डोळ्यात गेला. म्हणे मग पतिव्रता कोण आहेत? म्हणे तुझीच आई पतिव्रता आहे, गांधारी. आणि म्हणून देव तत्पूर्वी भगवान आले आणि गांधारीचं दर्शन घेतलं, सगळं झालं. तिला फार वाईट वाटलं की तूच कारण या सर्व युद्धाला. तू जर ठरवलं असतं ते युद्ध झालं नसतं. चवताळले ती भगवान श्रीकृष्णावर. म्हणजे मी तर आलो होतो शिष्टायला, तुझ्या मुलांनी ऐकलं, मी त्याला काय करू?
मी आलो नव्हतं का शिष्टाई करायला की नको बाबा युद्धाचा प्रसंग चांगला नाही, युद्धहानी होईल, प्राणहानी होईल, सगळं दुष्परिणाम सांगितले, तुझ्या मुलांनी ऐकलं मी त्याला काय. आता युद्धाचा संपत आला, आता फक्त दुर्योधनच राहिलं, 99 मुलं गेले. तिला फार राग आला, माझ्या कुळाचा तू नाश केला, तुझ्या कुळाचा संपूर्ण नाश होईल, शाप देऊन टाकला. भगवंताने तिचं दर्शन घेतलं, पण याच्या मागचं रहस्य काय. वेळ क्रोधाचा उगवला, अवघा योग फोल झाला, संपूर्ण पुण्य गेलं. जेवढं काही पतिव्रतेचं पुण्य होतं तेवढं शाप दिलं गेलं. मग वेळ क्रोधाचा उगवला की अवघा योग फोल झाला, सगळं फोल होऊन जातं, शून्य होऊन जातं. मग कोणाला मारलं, कोणाला हाणलं, कोणाचा विश्वासघात करणं, पूर्व पुण्य गेलं. किती कष्ट करतात पुण्यासाठी, तुम्ही आता अनुष्ठान करतायत आणि अशासाठी वापरायचं का ते. पुण्य वापरून गेलं सगळं पुण्य. आणि मग दुर्योधन आला. दुर्योधन येताना भगवान गांधारीकडून आले आणि तो रस्त्यात भेटला. देवाने विचारलं कुठं चालला, म्हणजे काही नाही, धर्मराजानं सांगितलं की नग्न होऊन तू पतिव्रतेचं दर्शन घे, माझीच आई पतिव्रत आहे आणि तिचं दर्शन घेतानंतर तुझं वज्रासारखं अंग होईल. अरे म्हणे मग चांगलं आहे, बरोबर आहे, धर्मराजा काही खोटं बोलला नाही. पण मी सांगतो की जी पतिव्रता स्त्री असते ती नग्न पुरुषाला पाहिल का, दिला विकल्प काढून. तर देव बाबा, तू 4 रूप घेऊन आला, भक्तासाठी प्रीतिरूप घेऊन आला आणि तुम सर्व गोपिकांना भक्तांना भुलून टाकलं. देवरूप घेऊन आला, शांताकारम, आसुरासाठी उग्ररूप धारण घेऊन आला आणि भक्तासाठी तर नावडीच होऊन आला. 4 रूप घेऊन आला. भगवंताने सांगितलं की ते पतिव्रत श्री घेईल का दर्शन नग्न पुरुषाचं. बरं तू वेडा आहे, अरे तू एवढा मोठा आहे, तुला मुलं बाळ आहे, लाज वाटायला पाहिजे की आई समोर नग्न जायचं असतं. लहान पोराची गोष्ट ठीक आहे, ते खरं आहे बरं. मग काय करायला पाहिजे, काहीतरी असं लावून जाय, लंगोटी वगैरे. भले तरी देव ढोंगाची लंगोटी, काठ नाठाळाचे पाठी हानुकाठी, हे नाठाळासाठी असंच काही करावं लागतं. देवाला करावं लागतं, संतांना करावं लागतं. म्हणून तेवढं लावून गेला. तुम्हाला माहिती पुढचं का, तर सगळं त्याचं अंग वज्रासारखं झालं. तिनं पाहिलं, अरे अरे म्हणे एवढ्या जागी तू कच्चा राहिला. सांगायचं तात्पर्य काय की भगवंताने तिचं पुण्याचं क्षय करून टाकलं आणि इकडं यादवाचं सुद्धा नाश करण्यासाठी तोच शाप कामा आला. सर्व यादवांचा नाश झाला, सगळं काही झालं, देवाचं कार्य संपलं. आणि देव एका पिंपळाच्या झाडाखाली, कधी तर गेलात द्वारकेला, कधी गेलात सोमनाथला, तुमच्या जवळचे, काही जास्त लांब नाही, तिथं प्रभा क्षेत्र आहे. त्या पिंपळाच्या झाडाखाली भगवान श्रीकृष्णाशी विरासन घालून बसले. एक व्याध आला, त्याने भगवान श्रीकृष्णाच्या पायासं याच्यासारखं होता, हरणासारखं दिसतं त्याला लांबून पाय. सकाळी सकाळी ऊन असं पडलं, भगवंताच्या पायावर पद्म होतं. त्या पद्माचं त्यांना आणि वाटलं की हरणीचा डोळा आहे, म्हणून त्या व्याधाने बाण मारला. भगवान श्रीकृष्णाचं महानिर्वाण झालं. हरी हरी हे ते भगवान श्रीकृष्णाच्या महानिर्वाणीचे हे श्लोक आहे. शुकाचार्य भगवंताने, शुकाचार्य उवाच, शुकाचार्याने हे वर्णन केले की भगवान श्रीकृष्णाचं अवतार कार्य संपल्यानंतर आणि सर्व देव आकाशामध्ये गर्दी केली. भगवंताचं स्वागत करण्यासाठी स्वर्गात येत आहेत. सर्व देवता लोक अथत्रागमद ब्रह्मा भवान्याचे समम भवा महेंद्रा प्रमुखा. दुर्बुद्धी कशामुळं निर्माण झाली, देव नाही द्वारकेत, देव नाही, मग कोणाचं तरी धाक पाहिजे महाराज. मनोमार्ग जाती तेच मुक्ती. मनानंच काहीतरी नियम काढायचे, गुरुमावलीचे नियम सोडून. काही लोक काही म्हणतात का आम्ही जनार्दन स्वामीचे
सदशिष्य आहोत. कधी पाहिलं नाही 43 वर्षामध्ये. असं पण पाहायला मिळतं जगामध्ये सगळीकडंच, सगळ्या क्षेत्रात. आणि म्हणून देव कधी पाहिलं नाही ते सुद्धा म्हणतात नाही आम्ही जनार्दन स्वामीचे पट्टे शिष्य आहोत वगैरे वगैरे. असं होतं. साईबाबाचं असो, स्वामी समर्थांचं असो, कोणाचं असो, असं होतंच. आणि स्वार्थ असतो त्याच्या मागचा, प्रतिष्ठा मिळावी वगैरे वगैरे सगळाच भाग आला. आणि म्हणून देवाने अशा प्रकारची अतर्क्य गती सर्व लोकांनी ववृक्ष पुष्पवर्ष आणि विमानावरी विरलवा, सगळ्या देवता लोकांनी वरून पुष्पवृष्टी केली भगवान श्रीकृष्णावर. आणि त्या व्याधाने जो बाण मारला जातो आणि बाबा अरे हरीण नाही आता हरी आहे, ठाई ठाई रडायला लागलं महाराज. ज्या पिंपळाच्या झाडाखाली बाबा जनार्दन स्वामीबरोबर आम्ही गेलो बाबाजीबरोबर तीर्थयात्रेला, तर तिथं बाबाजींनी हे प्रवचन केलं की बाबा असं वाटलं की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच त्या रूपानं असं बाण मारला. असे लोक आलेत आणि इतके लोक ववृक्ष पुष्प. आता बाबाजीचे 14 श्लोक लहानपणापासून पाठ होते. त्या श्लोकाचं मग त्या व्याधाने सांगितलं की देवा अरे 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 तुझं नाव घेतल्यानंतर पापाचा नाश होतो आणि मी तुला मारलं म्हणजे काही चूक झाली नाही बाबा. मागील अवतारामध्ये रामावतारामध्ये तू बाली होतास, माझा श्रीरामाचा अवतार होता, मी तुला झाडाच्या आडून बाण मारला कारण तू तुझ्या भावाचीच पत्नी जवळ ठेवली रुमा. आणि म्हणून सुग्रीवाची पत्नी घेऊन टाकली त्यानं, सुग्रीवाला काढून दिलं. असं म्हण कोणाचे परश्री माते समान मानली पाहिजे महाराज. आणि हे धर्मतत्व फार मोठं आहे. आणि हे धर्मतत्व सुटलं की देव त्याला क्षमा करत नाही. आणि म्हणून देवा तू काही ठाई ठाई रडू नको. आता मला लोक येतील तर तू मला मारलं म्हणून लोक यादव काही साधे नाही, अजून पण आहे ते ते तुला मारतील. तू असं कर, आता तुझा परिवार या नावेत बस. ही नाव ज्या ठिकाणी काढायला लागेल, नीट लक्ष देऊन ऐक, ही नाव ज्या ठिकाणी काढायला लागेल तिथं तुझं उदरनिर्वाहाचं सर्व साधन आहे. आणि त्या नावेत बसला. घाबऱ्या परिवाराला घेतलं. व्याध होता म्हणजे कोळी होता, मासे धरणारा, शिकार करणारा. पण भगवंताचं अंतकाली दर्शन झालं म्हणून ती नाव वल्लत ती पूर्वी शिडाचे जहाज असे, जसं हवा असली तशी ती जहाज चालायचं किंवा होडी चालायची. ती जगन्नाथपुरीच्या समुद्रातून काढायला लागली. आणि ती त्याच्या राजाला असं दृष्टांत झाला की मी आता या ठिकाणी आणि निराकार रूपानं येणार आहे, तू ते मंदिर बांध, माझी नाभी वाहत इथे येणार आहे. आणि म्हणून तुम्ही जर गेलात कधी जगन्नाथपुरीला, तर जगन्नाथपुरीला अशी मंदिर मूर्ती अशी नाही भगवान श्रीकृष्णासारखी, अशी गोल आहे, पण त्या बी लाकडाचे, हात नाही पाय नाही, असे गोल मूर्ती. एक भगवान श्रीकृष्णाची, भगवान बलरामाची आणि भगवती सुभद्रेची मूर्ती आहे. आणि सांगितलं की अजूनही जगन्नाथपुरीचं महिन्याचं जे काही उत्पन्न आहे वर्षाचं, की करोडो रुपये महाराज सर्व कोळी समाजाला वाटले जातं. किती वर्ष झाले? 5,500 वर्ष. जन्म मारलं त्याला सुद्धा भगवंतानी म्हणून ती माऊली माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त देवे चरणी जगन्नाथ चित्त. शुकाचार्यांनी हे भगवंताचं 14 श्लोकाचं वर्णन केलं. एक श्लोक जरी वाचला तरी अनंत पुण्य आहे महाराज. म्हणून द्या हो, सद्गुरू जनार्दन स्वामींनी श्रीमद भागवताचे 21 श्लोक आपल्या नित्यनैवेद्यामध्ये आहे. एक श्लोक वाचला तरी किती पुण्य आहे, 2 श्लोक वाचल्यानंतर किती पुण्य आहे. वाचा पद्मपुराण, तुम्हाला समजेल की एका श्लोकांचं किती पुण्य आहे. या पुण्याला बाद नाही द्या हो. जसं तुमच्याकडं भात पिकलं त्याला जसं कीड लागत नाही,
तसं ही भगवंताच्या नावाचं किंवा भगवंताच्या कर्माचं जन्म कर्मेच मे दिव्यम योमा वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैत सन नैति ते अर्जुना 4था अध्याय. आणि म्हणून द्या हो 21 श्लोक काय याचं महत्त्व सांगताना श्री एकनाथ महाराज लिहितात की 14 श्लोक जाणं 14 विद्याचे जन्मस्थान हे 14 श्लोक जाणं 14 इंद्राचं होय इंद्र त्रिकाल करील जो पठण तर श्रीकृष्ण पदवी स्वयं पायी लागेल. सद्गुरू जनार्दन स्वामींनी श्रीमद भागवताचा 11 स्कंद लहानपणापासून वाचायचे आणि हे 14 श्लोक कधीही त्रिकाल म्हणायचे. देह आपल्या हातावर पायावर विशिष्ट प्रकारच्या रेषा आहेत. नीट लक्ष देऊन ऐका. सामुद्रिक शास्त्र आहे. असं प्लेन केलं असतं तर काय बिघडलं असतं का बरं? असं चिरेखड्या मारून ठेवल्या असं लहान मुलगा पाठीवर चिरेखड्या मारतो तसं का बरं असं आहे? तर काय याच्यावर चिन्ह असतात. हातामध्ये त्रिशूळ असतो जव असतो वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह आहे. भगवान श्रीरामरायाच्या पायावर 49 चिन्ह होते असं वर्णन आहे आणि सीतामाईच्या पायावर 52 चिन्ह होते हातापायावर. वेगवेगळ्या प्रकारचे शंख आहे चक्र आहे गदा आहे जव आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह आहे त्रिशूळ आहे वगैरे वगैरे. तर हे 14 श्लोक जर त्रिकाल पठन केले तर भगवंताने सांगितलं की श्रीकृष्ण पदवी स्वयं पायी लागेल. हा दृष्टांत हा अक्षय तृतीयाच्या अनुष्ठानामध्ये राहून गेला. तुम्ही भाग्यवान आहे की मला तो आता स्मरण झाला. एक भविष्यकार आला आणि तो जनार्दन स्वामीचं संभाजीनगरला जनेश्वराचं काम चालू होतं आणि बाबाजी असे उन्हामध्ये ऊन होतं उघडे बसलेले होते आणि तो मुलगा होता एक छोटा म्हणे बाबाजी मी तुमची पाठ दाबू दाबा. बाबाजी लहान मुलावर फार प्रेम करतो. पाठ दाबदा दाबता सांगितलं त्यानं की बाबाजी तो मला काही दिवसापूर्वी गुप्तधन सापडलं होतं का? बाबाजीनं डोक्यात हात लावलं तुला कसं काय कळलं बेटा? सिद्धेश्वराचं मंदिर चालू असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं निवास म्हणजे वडिलांची ती वतनदारी होती आणि तिथं धनपूर्वी जमिनीत ठेवायची. तर सिद्धेश्वराचा पाया खणताना असं मडका असं त्याच्यामध्ये सोन्याचं नाणे होते ते सापडलं होतं. बाबाजीने सांगितलं बाबा ते राजांचं हे ते घेऊ नका तसंच ठेवा. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पायाखाली ते तसंच ठेवलं. जिकडे सिद्धेश्वराची पिंड आहे खाली खोल आहे पण सिद्धेश्वराच्या मंदिराचं फक्त पाय भरला होता तेव्हापासून हा देह बाबाजी जनार्दन स्वामी बरोबर आहे. 1969 मग जवळ येतं जन्मभूमीपासून. एकादशी दिवशी जायचं द्वादशी दिवशी भंडारा असायचं तुमच्यासारखं असं भंडाऱ्यालाच जायचो आम्ही. पण त्यावेळेस जनार्दन स्वामी सांगायचे परवा काम करा तर भोजन. मग काय तर लेकरांचं काय दुसरं काय लागतं. तुला कसं काय कळलं रे बेटा? म्हणे हे माझे वडील आहेत आमची 3री पिढी आहेत आम्ही भविष्य जाणतो हातावरची चिन्ह जाणतो हे जाणतो. मग त्या वडिलांनी सांगितलं की स्वामीजी मला तुमचा हात दाखवा तुमचे पाय दाखवा. काय पाहतो बाबा पाया. आणि ज्याने जरा हातान पाय पाहिले तर त्याने असे हात डोक्याला लावले. आम्ही फक्त हे शास्त्रामध्ये वाचलं फक्त असं आम्हाला कुठं दिसलं नाही. तुमच्या हातावर त्रिशूळ आहे तुमच्या हातावर आणि जव आहे तुमच्या हातावर सूर्य आहे तुमच्या हातावर भक्तिकंगन आहे. जे भगवान बुद्धांच्या पायावर हातावर चिन्ह होते स्वामीजी ते तुमच्या पायावर हातात. जे गोपीचंदाच्या पायावर हातावर जे चिन्ह होते स्वामीजी हे तुमच्या पायावर कशामुळं आले हे चिन्ह? श्रीकृष्णपदी जे श्रीकृष्णाच्या पायावर चिन्ह होते देवताच्या पायावर जे चिन्ह होते. मग जनार्दन देवा करतो मी सेवा काय मागणी मागू काय मागणी मागू देवा काय मागणी मागू. हो तो हैदराबादचा होता ॲस्ट्रॉलॉजिस्ट इंग्रजीमध्ये म्हणतात भविष्यशास्त्रतज्ञ सामुद्रिक शास्त्रतज्ञ. म्हणून द्या हो
आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, वाटल्यास लिहून घ्या. 12 वर्ष जर एखाद्या सिद्ध महापुरुषांची, सत्पुरुषांची जर तुम्ही सेवा केली मनापासून, श्रद्धेनं, विश्वासानं, तर तुमच्या हातावरच्या हस्तरेषासुद्धा बदलतात. भविष्यशास्त्राचं पुस्तक आहे, चांगले चांगले विद्वज्जनाने लिहिलेलं आहे, ते पण वाचलं. मला पण छंद होता ते पुस्तक, भविष्यशास्त्र वाचत. जनार्दन स्वामीची सेवा करत असताना काय वाचतो माधवबाबा, अरे म्हणजे वाचणं चांगलं आहे, वाचणं वाईट नाही, पण हे जर आज तू संन्यास घेतला, बाबाजी अरे नाही करायचे, तुम्ही संन्यास घेतला, पण हे योग्य नाही का, की संन्याशाने कोणाचे गुणधर्म पाहू नये. कोणी कसं असं साधू हो का समासान त्याच्या पंक्तीला बसा, त्यांनी गुण दोष पाहू नये. आता तुम्ही पाहिलं हातावर, अरे हात जुगार खेळणार आहे, तुम्ही पाहिलं एखाद्याच्या हातावर, तर हात कामी जास्त आहे, याला काम वासना जास्त आहे, येईल की तुमच्या मनामध्ये म्हणजे मग हा गुण एक दोष आहे. नीट लक्ष देऊन ऐकवर काय गोड सांगितलं जनार्दन, मग या गुण एक दोष आहे. आता प्रसध्याचं त्याचा समजा कौशल्यताईचा हात पाहिला, यांच्या हातावर तर भक्ती कंगन आहे, ठीक आहे, भक्ती कंगन सांगणं चांगली गोष्ट आहे, पण दुसरे काही चिन्ह सांगत, गुण पण पाहू नये, दोष पण पाहू नये. मग हा गुण आहे. आणि म्हणून देवा हा गुण दोष पाहणे हा दोष आहेत म्हणून सांगितलं. तेव्हापासून समस्त माणसाला एवढी चिन्ह होते. म्हणून श्रीकृष्ण पदवी स्वयं पाहिला. अशा प्रकारचं 14 श्लोकाचं महत्त्व आहे. द्या हो, तुम्ही विद्यार्थ्यांनी जरूर वाचले पाहिजे. 14 विद्याची गरज आहे तुम्हाला. नाही एखादी विद्या, नाही एखादी कला. आता ही एखादी कला आहे, भजन म्हणण्याची, तबला वाजवण्याची, असलं तर किती उदरनिर्वाहाचं. मला तर आश्चर्य वाटतं, आपलं महाराष्ट्राचा माणूस आहे ते सुरसा नाही वाचतो. हा मोरारी बापूर बहुतेक देश फिरला ना महाराज, काही नाही, शिक्षण नाही, काही नाही, फक्त ते पेपाने वाजवलं. एकतरी अंगी असो देखला, एकतरी अंगी असो देखला, नाही तरी काय तुका जन्मला, नाही तरी काय तुका जन्मला. ही सरस्वती मातेची देण आहे महाराज. कला देणारी ती भगवती आहे, बुद्धी देणारा भगवान गणेश आहे. म्हणून 14 विद्याचे जन्मस्थान, त्याला 14 विद्या प्राप्त होईल. आणि त्रिकाल पठण केली तर ते श्रीकृष्ण पदवी स्वयं पाय लागेल, तर चांगलं धामाला जाईल, भगवान श्रीकृष्णाच्या धामाला जाईल. म्हणून लक्ष देऊन ऐका द्या हो. नित्यनेमीदेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याच्यानंतर सामवेद आहे आपल्या विधीमध्ये. महानारायणम देवम सर्वशक्ती महेम. ज्या श्लोकामध्ये भगवान शंकराचं आणि भगवान नारायणाचं नाम असेल, ते दोघांचं ऐक्य, हरिहराचं ऐक्य जनार्दन स्वामींनी नित्यनिमितीमध्ये आणून ठेवलं आहे. हरिहरात भेदच नाही महाराज. हरिहरा भेद, हरिहरा भेद, नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी. महानारायणम देवम. मग त्याच्यामध्ये सांगितलं की भगवंताच्या प्राप्तीसाठी 3 सांगितल्या गोष्टी: कर्म, उपासना आणि ज्ञान. कर्म पण चांगले पाहिजे. आता तुम्ही सकाळी उठता, स्नान करता, सगळ्या शुद्ध कपडे घालतात, हे शुद्ध कर्म आहे. आणि उपासना करतात, नित्य नामजप चालू आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान सांगतोय आम्ही. श्रीमद भागवतातलं, श्रीमद भगवद्गीतेतलं हे ज्ञान आहे. हे 3ही गोष्टी भगवंताकडे घेऊन जाण्यासाठी आहे. याचं जेवढं आहे की ज्याचा वेग जास्त असेल तो लवकर जाईल, ज्याचा वेग कमी असला तो कमी वेळात जाईल. हळूहळू को होईना हे अंगीकारलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे. म्हणून कर्म, उपासना, ज्ञानानामालनम देवरूपेणम नमानी पर्या भक्ता दातारम सरसंपदा. नंतर सामवेदातले मंत्र आहे. आपण बसताना आपलं सर्वसामान्य समाज आहे,
आपल्याला काही एवढं ज्ञान नाही, आपल्याला काही एवढं शास्त्राचं ज्ञान नाही. बसताना उठताना चुकेल, पूजा करताना चुकेल. पण तुम्ही पूजा करताना सुद्धा अनेक चुका होतात. बसताना कोणीकडं तोंड करून बसावं, कधी बसावं, केव्हा बसावं, कोणत्या देवत्याला कोणतं फुल व्हावं वगैरे वगैरे सगळं काही कर. असे नृतेन गुरुपदेशान मंत्रन सिद्धीर्न लभेत. मग अशाला सिद्धी प्राप्त होत नाही चूक झाली तर. वेळेवर खत टाकलं नाही, काही केलं नाही, जसं वनस्पती येत नाही, पेरू येत नाही, फळं येत नाही, पीक येत नाही, तसं जर काही चुकलं आणि काही नैसर्गिक आपत्ती आली तर मग विचारूच नका. आणि म्हणून हे चुका होतात देवा, त्याच्याबद्दल आम्हाला क्षमा कर. म्हणून हा सामवेदातला विनियोग आहे अहिर्मात्मा मंत्रार्थात. आणि म्हणून त्यामध्ये सांगितलं आहे की असे नृतेन गुरुपदेशान मंत्रन सिद्धीत. अशानं सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणून क्षमा मागावी देवाची की देवा मला क्षमा कर, आम्ही अडाणी आहोत, आम्ही अज्ञानी आहोत. तमस्वर मा ज्योतिर्गमय, तू ज्योतिस्वरूप ज्ञानी आहे, आम्हाला क्षमा कर. क्षमा केली पाहिजे देवा. क्षमाची जननी धैर्यस्य पिता. क्षमा करायला ताकद लागते, भांडायला किंवा राग यायला ताकद लागत नाही. क्षमा करायला ताकद लागते, फार सहन करावं लागतं. तुका म्हणे घोटी विष अमृत देवासाठी. कोणत्या संतांनी घोटलं नाही महाराज, सगळ्यांनी तपासून घेतलं. आणि म्हणून देव त्याच्यानंतर आपल्या नित्यनिमित्त यथा मावच कल्याणी मावदानी चतुर्वर्गासला साधने मावदानी जन्मभे शुद्ध ब्रह्मराजन्य यथा मावच कल्याणी मावदानी जन्मभे ब्रह्मराजन्य शूद्राय चारणाय स्वाध्याय चरण. स्वाध्यायाचा अधिकार 4ही वर्णाला आहे. किती शोधून काढलं, यजुर्वेद मिळतो का महाराज? काय सांगायला पाहिजे देव हो. अनंत अनंत उपकार आहे त्या गुरुमाऊलीचे आपल्यावर, काय सांगू आता. संतांचे उपकार मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे आसी पावे मुद्राई, देवी तो पायी जीव थोडा, देवी तो पायी जीव थोडा. काय सांगू आता संतांची पुकार मज निरंतर. काल भगवान सद्गुरू जनार्दन स्वामीचे आम्ही स्नान घालत होतो. काय किती खुल्लं करून दिलं अशोक होता. जुने मुलं स्नान घाला. श्रवणगिरी महाराज तेव्हा पहिले सुभाष होत, बाबाचं नाव सुभाष होतं. अरे असं पाणी टाक, हे पाणी टाक, इकडून पाणी टाक, तीर्थ घे. पाय तीर्थ स्वतः बाबाजी सांगते घ्या परवा. म्हणलं बाबा मला काल तर अंतकरण भरून काय सर्वसामान्य करतो, घ्या लुटा. काय माहीत होतं तीर्थ घ्या, पाय तीर्थ घ्या, काय घ्या. बरं काही लोक असे तीर्थ घ्यायचे बाबाजीच्या अंगावर टाकायचे, असे बनवायचे. परत आंघोळ करायला शेट तीर्थ घ्यायचं ना, ते मग बाजूला जाऊन घ्यायचं ना, तिथंच घ्यायचं आणि तेच पाणी. असाच समाज होता. अज्ञान. तुम्हाला नाही योग आला, तुम्ही आला असतं तर बाबा तुम्हाला तर काय सांगू तुम्हाला. एवढा शेठसारखं सेवा करणार आणि काष्णात बाबा सेवा करणार असतं तर बाबाजी म्हणजे माझ्याकडे सेवा करण्याची पाटली की दुसऱ्याची नाही. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन. हो, सेवा करणाऱ्याला काय, अरे बाबा तीर्थ घ्या पायाचं. काय आहे तीर्थामध्ये सामर्थ्य, ऐक माहीत आपलं. तीर्थ फेकून नका देऊ म्हणलं, विहिरीत टाका, सगळ्याला ते पाणी प्यायला मिळेल. अकाल मृत्यू भयहरणम. नीट लक्ष देऊ नाही. काय मंत्र आहे आपल्या समाज. तुम्हाला मला कुठं माहीत होतं. गुरुमाऊलीने शिकवलं महाराज, म्हणून ते ज्ञानाचे प्रतीक आहे. अकाल मृत्यू भयहरणम सर्वव्याधी निवारणम विष्णू पादोदकम तीर्थम जनार्दन पादोदकम तीर्थम जठरम धारयामी. अकाल मृत्यू होत नाही याचा अनुभव घेतला या जीवानं. डॉक्टरनं सांगितलं की बेटा तुला आता काहीच होणार नाही.
तुझ्या शरीरामध्ये असा बदल झाला आहे. मुलगी झाली एक तर तिला फार वाईट वाटलं. डॉक्टरनं सांगितलं की पुढं होणारच नाही. ती भगिनी येऊन रडायला लागली, बाबा असं असं डॉक्टरनं सांगितलं. मी एवढंच म्हणलं, त्यावेळेस बोलत होतो की डॉक्टर काही ब्रह्मदेव नाही, उपाय करा. अपाय तो उपाय केला पाहिजे की नाही. मग असं करा की ज्यावेळेस आम्ही महामृत्युंजयाचा जपानुष्ठान करून भगवान शंकराचे अभिषेक करू असे 16 प्रकारानं ते तीर्थ घ्या, दररोज घ्या. 6 महिने त्या माऊलीने तीर्थ घेतलं. 6 महिन्यानंतर बरोबर तिला दिवस गेले. डॉक्टरकडे गेले तर पहिलं सर्टिफिकेट दाखवलं. असं कसं झालं काय माहिती आहे. सांगायचं तात्पर्य काय की अकाल मृत्यू भयहरणम सर्व व्याधी निवारणम. एक तर मंत्रोपचारानं व्याधीचा नाश होतो किंवा दिव्य औषधीनं व्याधीचा नाश होतो. आणि म्हणून ते घ्या बाबा तीर्थ. तुम्ही काय आज घेता आणि उद्या पळून जाताल. यांनी माझ्यासाठी जीव अर्पण केला आहे. वय बाजूला तो आपल्या श्रवणगीर बाबाला टाकून माझ्या अंगावर पाणी. तुम्ही काय जाता पळून नाही गेलं, चांगली गोष्ट आहे. पण अशोक म्हणा, पोपट म्हणा, गेले ना पळून. माझा वाढदिवस तुम्हाला माहिती आहे का. म्हणजे हा माहिती आहे. आरशासमोर उभं राहून ते मेकअप करून मी कशी दिसते. आता कसं दिसतं म्हणजे आता 2 लेकरं झाल्यावर आता कसं दिसतं म्हणल्यानंतर आता ते हुशार होतं, विचारतो. त्यानं सांगितलं हो तू तर एकदम चवळीच्या शेंगासारखी दिसते. चवळी शेंगासारखी आता हे उपमा आहे. मग एक काम करा ना, माझा आज वाढदिवस आहे ना, फ्रीजमधून कोल्ड्रिंक घेऊन या. आता ती 2 लेकरं झालेली, हा बिचारा दुर्बळ आणि ती 87 किलो. मला उचलून घेऊन जा आणि फ्रीजमध्ये न्या आणि मी कोल्ड्रिंक घे. ते म्हणे माई मी ते फ्रीज इकडे घेऊन येतो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. कशासाठी सांगतो. आईशी प्रेमळाची वार्ता ही प्रेम पाहिजे. काय घेणं होतं देणं होतं. लेकरं सेवा करतात, त्यांना पुण्य दिलं पाहिजे. शेंबड्या पोरांना प्राणायाम शिका, हे करा ते करा. काय त्यांचं गंध नव्हतं. सर्वंगीर महाराजाला बाबाही स्वतः 4-5 काजू खायचे, त्यांना त्रास होता. मधुमेहाचं सकाळी आणि हे सेवा करायला मुलं राहायचे. व रात्रभर सेवा करतो. हे घे प्रसाद. यांना वाटलं फेकून द्या, दिले फेकून. खाल्लं की काजू नाही, मग फेकून दिले. ते थोडे जळाले होते, भाजलेले काजू. काय महाराज किती शिकवलं. मग अनंत उपकार नाही. म्हणून त्याच श्रेणीमध्ये सद्गुरू जनार्दन स्वामी कसे होते त्याचं उत्तर देताना या आपल्या श्रीमद नित्यनिवेदिमध्ये आहे. विश्वामित्रा शीतकणू ध्रुवासा भृंगिरा कश्यप वामदेव अत्रि वसिष्ठ नारद हे सप्तऋषी आहे. सप्तऋषीचे जेवढे काही वैशिष्ट्य गुणधर्म आहे ते सद्गुरू जनार्दन तपस्वी आहेत. विश्वामित्र ऋषी सद्गुरू जनार्दन स्वामींनी 16 वर्ष तपस्या केली. विश्वामित्र आसित मुनी होऊन गेले. मुनी म्हणजे सर्व तत्व जाणणारा, कामक्रोधाचा अभाव, माती आणि सोन्याला समान मानणार. म्हणून विश्वामित्र शीतकणो दुर्वासा अतिशय तपश्चर्या की दुर्वा खाऊन तपश्चर्या केलेली. दुर्वासा भृंगिरा भृगुऋषीची भूमी अतिशय भगवंताला सुद्धा लात मारली भृगुऋषीनं, तरी त्यानं भगवंताची परीक्षा घेतली. असे भृगुऋषी आक्रमक ऋषी होते. दुर्वासा भृंगिरा कश्यप वामदेव, याला आपलं गोत्र माहीत नाही. कश्यप ऋषीला 6 पत्न्या होत्या. संपूर्ण विश्वाची निर्मिती, 4 खाण्याची निर्मिती कश्यप ऋषीपासून आहे. कद्रुविदिता, देवदेवता, राक्षस, किन्नर वगैरे सगळं वनस्पती 4 वर्णाची, 4 खाणीचं.
कश्यप ऋषीपासून म्हणा आपलं गोत्र माहीत नसतं आपण काश्यप गोत्रा काल तुम्हाला विचारलं असेल गोत्र गुरुजींनी. गोत्र म्हणजे धोत्र नाही. द्या गुरुजी तुमचं धोत्र, तो काय अंडरपॅन्टवर बसेल का? गोत्र माहीत नाही, काय माहीत नाही. किती शिकवलं मला सांगा. तुम्हाला आम्हाला मी व्यासपीठावर बोलतो असं नाही, आपल्याला पण आपण किती अज्ञानात होतो. किती शिकवलं, किती शिकवावं, आणि शिकून जर ऐकलं नसेल तर मग काय करावं तुम्हाला? एवढंच करावं, दुसरं काही नाही. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. आणि म्हणून ही कश्यप वामदेव ऋषी भगवान शंकराचे अनन्य भक्त तीर्थयात्रा करीत चालले असताना एका बारामध्ये असं पाहिलं, ते सगळ्या अंगाला भस्म. आता कुंभमेळ्याला सर्व अंगाला भस्म. आम्हाला पण दीक्षा देताना सर्व अंगाला वस्त्र नाही अंगावर, दिगंबर नग्न सगळीकडे भस्म, फार सगळ्या अंगाला सगळ्याला भस्म लाव. आणि आंघोळ केली का अंग पुसायचं नाही, भस्म लावून घ्यायचं. आणि वाळल्यानंतर मग सर्व नागबाबासारखं स्पष्ट दिसतं. त्या विभूतीमध्ये फार शक्ती आहे महाराज. आम्हाला दीक्षा दिली ना, तरुण होतो आम्ही. आणि ते सगळे कपडे काढून टाकले, स्नान घातलं कुक्षावार्तामध्ये, त्यांचे सगळ्या अंगाला भस्म लावलं. सगळ्या अंगाला भस्म लावलं. तर आता नेमकं कॉलेज सुटूनच हे झालं होतं. आणि सगळ्या परिचयाच्या माय बहिणी सगळं कुंभमेळ्याला एकदम दिगंबरनं महाराज. पण काही नाही, काही वाटलं नाही. ही माझी बहीण आहे का, ही कोण आहे का, ही तरुण आहे, काय नाही. पण ज्यावेळेस परत कुशावार्तामध्ये स्नान केलं, माझा स्वतःचा अनुभव सांगतो की असं झालं का आता कसं काय करावं. काही अंगावर नाही, कपडा नाही, काही नाही. इतक्या पळत गेलो आश्रमात आणि ताबडतोब कपडे घातले, म्हणजे लुंगी लावली. सांगायचं तात्पर्य काय की जोपर्यंत भस्म अंगावर आहे विकार नाही होत, उत्पन्न नाही होत शरीरात. म्हणून भस्मांकित कनु कल्तनांची. जनार्दन स्वामी असं काय असे आमच्यासारखं तरी पूर्ण नव्हतं लाईत, असे भस्म घ्यायचे. पारा फोटो आहे तिथं, सगळ्या अंगाला लावून घ्यायचे. वामदेव ऋषीने असे पाहिलं, त्या तिथं एक ब्रह्मराक्षस होता, भुजपिशाची होतं. ते वर आलं म्हणे महाराज तुमच्या दर्शनानं माझी योनी, माझ्या भूत योनीमधून मला मुक्तता मिळाली. काय कारण आहे? काय कारण आहे? हां, माझ्या डोक्यावर असलेलं भस्म तुला पडलं म्हणून देव हो. सद्गुरू जनार्दन स्वामीला हे भस्माचं मंत्र जो आहे, विभूतीचा मंत्र आहे, ते नागबाबांनी दिला. ते पण दिगंबर होते, सगळ्या अंगाला भस्म लावायचे, गांजा पण प्यायचे. गांजा पिल्यानंतर ते रात्रभर भजन म्हणायचे. ते जे भजन म्हणायचे दत्त महाराज, ते सद्गुरू जनार्दन स्वामीने लिहून ठेवले होते. या देहानं ती पवित्र अशी डायरी पाहिली. त्याच्यामध्ये पहिले 14 शिष्य ग्रस्त आश्रमी, त्यांचे पण नाव होते. पहिल्यांदा अनुष्ठानला कोण बसलं, बाबाजी पण लिहून ठेवायचे. म्हणून आम्हाला सवय लागली की सौ बघा एक लेखा, नुसतं ऐका फक्त. विचारा अशोकला कसं लिहायचं सांगितलं, त्याला अजून सापडतात. लिखा. 4 कुंभमेळ्याचं आयोजन तुम्हाला सापडेल, बहुतेक प्राणप्रतिष्ठेचं आयोजन सापडेल. गुरुदेवाने सांगितलं की जनार्दन स्वामी मौनगिरीजी तुझे एक प्रसाद देते, म्हणजे त्यांना विभूती दिली. इससे अच्छा हो जाएगा. बाबा म्हणे चांगलं होईल असं सांगा, वाईट होईल असं नका. जगाचं कल्याण होईल. बेटा जिसको देगा उसका कल्याण हो जाएगा. जनार्दन स्वामी सांगायचं स्वतः की माझ्या गुरुदेवानं मला हा आशीर्वाद दिला आणि हा विभूती मंत्र दिला, तर हजारो लोकांना या विभूतीचा अर्थात मी तुमचे जगात किती सुखी करते हो त्यांना विभूती, सुखी करते हो त्यांना विभूती. जनार्दन बाबांची महान शक्ती, जो बाळा जो रे जो. जनार्दन बाबांची महान शक्ती, जो बाळा. आम्ही काही करत नाही, वायदा करत नाही किंवा असं होईलच असं सांगत नाही. पण ज्या अर्थी लोक घेऊन जातात विभूती आणि त्यांना जर चांगलं वाटतं तर मग ते परत येतात, सांगतात. ही काही अंधश्रद्धा नाही, हा तुमचा श्रद्धेचा भाग आहे.
आम्ही काही दावा करत नाही का असं होतंच म्हणून. जनार्दन मी देवाचं नाव घेऊन देतो बाबा, ती काय राखेच आधी काय आपला समाज आहे महाराज. एक जण आलो आणि बाबा माझे असं असं त्रास आहे, जाय कोटातून विभूती घेऊन ये. आता बाबाजी आश्रमाला कोट म्हणाय, तो गेला आणि सांगितलं जनार्दन स्वामीचं कोट कुठे आहे. आता काय कोट म्हणजे अंगात घालायचं बघ. त्या जनार्दन स्वामीचं कोट कुठे, त्याच्यामध्ये विभूती ती सांगितली. अरे म्हणे येड्या, ह्या आश्रमाला कोट म्हणतात आणि त्याच्यामध्ये भांडारघरात जाय तिथं राख आहे ती जाय, त्याला विभूती म्हणतात का. आहे ते, मला वाटलं कोटात विभूती. नवरदेवाचं कोट आहे काय तो. काय महाराज कसं समाज होतं काय सांगायला पाहिजे. किती गोड आहे, किती चांगलं शिकवलं. कोण शिकेली, कोणाला गरज आहे. तुम्हाला गरज आहे का आम्हाला गरज आहे का जनार्दन स्वामीला गरज आहे नाही. केवळ आणि केवळ जनकल्याण. आणि म्हणून हो वामदेव ऋषीच्या त्या विभूतीनं त्या पिशाच्याचा उद्धार झाला. विधी नित्यनिमिधी त्र्यंबकेश्वरला असे मावळी जाऊन बसले आम्ही विद्यार्थी होतो. तर काय बाबा इकडून कसं काय सूर्य उगवला बा, दिशाभूल झाली तिथं. आणि तिथे एक आंब्याचं झाड होतं आणि जनार्दन स्वामीची अशी ताडपत्रीची कुट्या होती. तिथं बाबाजी उठले, सकाळी विधी केली आणि त्या आंब्याचं झाड होतं असं पोकळमधून पूर्ण. आणि विधी झाली न ओम मृत्युंजय रुद्रायनं बाबाजीचं महामृत्युंजयाचं मंत्र आणि कडाडदिशी आवाज झाला, वीज पडल्यासारखा कडाडदिशी आवाज झाला. तर ते पिंपळा झाडावून एक कावळा मरून पडला खाली. जनार्दन स्वामींनी विचारलं तिथं जुन्यात रामभाऊ म्हणून होते, आता रामभाऊ जसे आहेत तिथं त्या आदिवाशांनी पहिली जागा दिली मंदिराला. मला तर फार कौतुक वाटतं बाबा. रामभाऊ म्हणून आदिवासी होते, त्यानं मंदिरापुरती जागा दिली बाबा, लिहून दिली. आदिवासी 70 सालची गोष्ट आहे. काय बिचाराचं पुण्य असेल, बिचाराचं काहीतरी पूर्वजन्मीचं संकेत असेल. मंदिरापुरती जागा दिली, नंतर फॉरेस्टनं दिली भरपूर. 28 एकर जागा झाली तिथं. मोठा साहेबाला जनार्दन स्वामीचं काजूचे झाडं वगैरे लावले, हातानं पाणी घातलं. या डोक्यावर पाणी घातलं आम्ही, परशुराम बाबांना आम्ही डोक्यावर पाणी घातलं. तो मंत्री आला, काय चव्हाण काय काय तो मंत्री, वनमंत्री होता. म्हणजे जनार्दन स्वामीने सांगितलं की 17-18 एकर जागा मिळाली, काजूची झाडं लावले, आवळे लावले वगैरे लावले सगळं. त्याच्याबरोबर त्या सचिव होता काशीनाथ बाबासाहेब. त्या सचिवाला विचारलं की हे 18 एकर जमीन सपाट करून जरी आपण असे झाडं लावले असे तर किती खर्च आला. 70 साली त्यांनी सांगितलं किमान 3 कोटी रुपये खर्च आला. जनार्दन स्वामीला विचारलं किती खर्च आला, म्हणजे काहीच नाही, 0. श्रमदानात झालं सर. श्रमदानात म्हणल्यावर त्यानं म्हणजे आणखीन तुम्हाला जमीन देतो. काय म्हणायला पाहिजे, किती वृक्षारोपणचं किती महत्त्व सांगितलं. एक जनार्दन स्वामीचं एक प्रांत जरी घेतला तरी बाबासारखे मुलं PhD करू शकतात. शिकलेले मुलं शेतीशास्त्राच्या बाबतीत, मंदिरशास्त्राच्या बाबतीत, सगळ्यात. सांगायचं तात्पर्य काय की विश्वामित्रा, शीतकणू, ध्रुवासा, भृंगिरा कडाडदिशी आवाज झाला. जनार्दन स्वामींनी आता विधी संपली का असं प्रवचन करायचं. म्हणजे कर बाबा इथं काही कोणीतरी अपघाती मेलं का. म्हणजे हा तुम्ही यायच्या अगोदरच काही दिवस अगोदर एकाने इथं काहीतरी झालं, त्याचं आय लव्ह यूमध्ये फरक झाला आणि त्यानं ते इथं येऊन फाशी घेतली, मेलं. ते पिशाचे होतं. अशी पिशाची योनीमध्ये 1000 वर्ष राहावं लागतं आणि विष्टामूत्र खावं लागतं. पण एखाद्या संत महापुरुषाचं सानिध्य लाभलं, त्यांच्या मंत्र सामर्थ्यानं बिचाराचं उद्धार झाला. म्हणजे बरं झालं, त्याचा उद्धार झाला. मग ते झाड पाहिलं तर कापलं, तोडलं तर मध्ये पूर्ण पोकळ. सांगायचं तात्पर्य काय की बाबा नित्यनिमितीमध्ये एवढं सामर्थ्य आहे. ग्रहभूत पिशाच्या आद्यंतरी लोक विचारण दे. नित्यनिमितीमध्ये एक शब्दाचं काय सांगू तुम्हाला. कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारदातया. अत्री ऋषीचं माहिती तुम्हाला, भगवती अनुसया त्यांची पत्नी. मला सांगा देवाला काय पाहायचं होतं, नग्न होणं आम्हाला भिक्षा वाढ असं देवाने सांगितलं. परीक्षा पाहिली तिची, ही खरंच पतिव्रत आहे का, किंवा ही अतिथीचा सत्कार करणारी आहे का. श्रद्धा पाहिली तिची, किती डिव्हेंट लव आहे की आत्मिक प्रेम आहे का. ते सांगितलं बसा मी तुम्हाला भिक्षा वाढते, नग्न होऊन भिक्षा वाढते.
तिनं हातात पाणी घेतलं. माझे जे पतिदेव आहे त्यां काय करील मनमंत थळ, आणि म्हणून तिनं पाणी घेतलं. हे माझ्या मुलासारखे आहे म्हणून ते पाणी शिंपडून टाकलं. 3 मुलं झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला रे. दत्त गुरु दिसले मला रे. दत्त गुरु तिने देव परीक्षा पाहायसाठीच आले होते महाराज. अशी पण परीक्षा घेतली जाते देव. आणि म्हणून आत्री वशिष्ठ महामुनी भगवान रामरायाचे सद्गुरू असं म्हणतात की पुराणामध्ये वर्णन आहे की भगवान श्रीराम हे सूर्यवंशातले 49वे राजे आहेत आणि सर्व राजांना मार्गदर्शन करणारे वशिष्ठ महामुनी आहेत. किती आयुष्य असेल. आणि म्हणून देव अत्री वशिष्ठ नारदात आहे. नारद सगळ्याला माहिती आहे, श्रीमन्नारायण चौकडं फिरतात ते. त्यांना काही विसा लागत नाही, काही नाही, कुठं जाऊ शकतात. हे भागवतकार फार गोड सांगतात, त्याला विसा नाही आणि काही नाही. इकडं लंकेत जाऊ शकतात, तिकडं भारतात येऊ शकतात, कुठंही जाऊ शकतात. काही विसाची गरज नाही, काही नाही. मनोवेगम मारुती तुल्य वेग, मनाचा वेग आहे त्यांना, कुठे जाऊ शकतात. आणि ते कळ लावतात, पण ती चांगली हिताची आहे. आपण म्हणतो काय नारासारखी कळ लावत, ती कळ लावली ज्याची त्याचं कल्याणच केलं त्यांनी. मग अत्री वशिष्ठ नारदात आहे. कवी हरिहरंतरिक्षम प्रबुद्ध विपलायनम. भगवान श्रीकृष्ण परमात्माचा अवतार कार्य संपल्यानंतर हे नवयोगेश्वर भगवान श्रीकृष्णाला भेटायला आले. हे कवी हरिहंतरिक्षम प्रबुद्ध विपलायनम अविरोहोत्तर दुर्मिलेश श्यामासम कर भांजनम. सांगितलं की देवा काय मग आमच्यासाठी काय आज्ञा. म्हणजे आता असं करा, इथून पुढं कलियुग सुरू होणार आहे आणि या कलियुगामध्ये भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचं, पण ते मंत्रशक्तीच्या रूपानं करायचं आहे. म्हणून हेच नवयोगेश्वर नवनाथाच्या रूपानं प्रगट झाले. नवनारायण नवनाथा तुम्ही या जगती प्रगटले. कथा तापभवाची सहज शांत झाले. भोला अनंत निरंजन, भोला अनंत निरंजन. तुमच्या हिताचं सांगतो त्या हो की किमान नवनाथ हा जो ग्रंथ आहे हा गोरक्षकीमा नावाच्या ग्रंथ, ती मंत्रशक्ती आहे, ती बरबरी भाषा आहे. ती भाषा आपल्याला आकलन होणार नाही म्हणून धोंडेराजानं त्याला मराठीमध्ये भाषांतर केलं. तो नवनाथ ग्रंथ आहे. बरबरी भाषेत तुम्हाला काय कळणार. हे जे नारायणदेव बाबा होते त्यांना त्यातलं थोडंसं बरबरी भाषेचं साक्षात्कार झाला होता भगवान शंकरात. ते असे मोठं खासखूस असे काही समजायचं नाही, ना मराठी ना हिंदी ना काही नाही. असे संचार आल्यानंतर ते बोलायचे. मग त्याचं हिंदीत सांगायचं. आता त्यांची हिंदी मराठवाड्यातली हिंदी, त्याच्यानं थोडंसं बोलायचे. आणि मग किती प्रचार झाला. 8-9 मंदिरं झालेत आणि लोकांना ते विभूती द्यायचे. मी म्हणलं बाबा काय साधना केली तुम्ही. काही नाही बाबा, शंकराच्या मंदिरात जायचं त्याच्यावर. आणि माझ्याजवळ चरी होती. चरी म्हणजे भांडं, आणि करी कोणी चोरून नेली. मग मडकं होतं, त्याला केळी म्हणायची. केळीवर पाणी देवावर टाकलं, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं 6 तास म्हणत बसायचं. आणि धनगर समाजाचे शिक्षण नाही, काही नाही. 6-6 तास. आणि ते मेंढ्या कुठं जायच्या, कोणाच्या वावरात चरायच्या. मग ते यायचे, ते का मारायचे त्यांना. तू वळता येत नाही तर मेंढ्या घेतलो कशाला, असं बऱ्याच लोकांनी मारलं त्यांना. बरोबर आहे, शेताचा माल खाल्ल्यानंतर कोणाला वाईट वाटणार नाही, मारणार. ते नुकसान झाल्यानंतर कोणाला बरं वाटेल. शेवटी खूप दिवस झाला असं. आणि एक दिवस काय झालं म्हणे, मेंढ्या कोणीकडे गेल्या काय माहीत नाही, पण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बसलं. लगेच त्या खोल दरी आहे, दरीत मंदिर आहे. जसं आता इकडे खोल दरी, त्या दरीत मंदिर, त्याला खोलेश्वरच मानतात. आणि तिथं वाघ आला संध्याकाळच्या वेळेस आणि त्यानं डरकाळी मारली. आता मी घाबरलो.
पण जाऊ द्या, आता काय, आता मंदिरात दुसरीकडे पळायलाच जागा नाही, एकच दरवाजाच उभा, पुढं पळता आता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत राहिलो. आणि खरं झालं ना, त्यानं पंजा मारला. मांडीवर पांज्याचे खून आहेत, खाली पोटरीला पांज्याचे खून आहेत, इथं मारलं, 2-3 ठिकाणी पंजे मारून पाहिले त्यानं. असे ठोके मारू लागला. काय बाबा आता काय. आणि मग सांगितलं प्रत्यक्ष भगवान प्रगट झाले, ते अवाघाच्या रूपानं. म्हणून हे त्यांना दिलेली विभूती आहे ती त्याचं मी देवाला लोकाला, मला काही माहीत नाही बरं होतं की नाही होत, मला काही कळत नाही. आणि म्हणून द्या हो, हे नवनाथाची ती बरोबरी भाषेचं भाषांतर नवनाथामध्ये, नंतर किमान तुम्ही ग्रस्त आश्रमी आहेत, 41 अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगितली आहे, प्रिशाचे वगैरे काय असेल बाधा, काय असेल ते तुम्ही संसारी जे अनेक बाधा असतातच, त्या बाधाचं परिहारासाठी किमान श्रावण महिन्यात तरी नवनाथ पारायण केलं पाहिजे. ही कथा नित्य पठनाने भय सरते शत जन्माचे, ही कथा नित्य पठनाने भय सरते शत जन्माचे, करू करुणा परते हृदयी या दर्शन नवनाथाचे, गुरु करुणा परते हृदयी या दर्शन नवनाथाचे, पुण्याईच्या सत्व बळाने भाग्य से लाभले, कथाई कथा बाप बाबाचे सहज शांत म्हणून द्या हो, नवनाथ हा ग्रंथ प्रासादिक आहे, ग्रस्त आश्रमासाठी आवश्यक आहे. दररोज एक अध्याय वाचायचं, 30 दिवसाचं किंवा 9 दिवसात पारायण करता येतं, 15 दिवसात करता येतं, पण त्याच्यामध्ये जे नियम सांगितले त्या नियमानं केलं पाहिजे, जरूर प्रसाद मिळतो. तर प्रासादिक ग्रंथ आहे. म्हणून हे नवयोगेश्वर नवनाथाच्या रूपानं आणि भूतलावर आले, त्यांनी सप्तशृंगीगडावर मच्छिंद्रनाथाने तपश्चर्या केली, त्या भगवतीच्या कृपेने त्यांना साबरी विद्या प्राप्त झाली. आणि साबरी विद्यातले मंत्र प्रभावी महाराज ते हितकारक आहे. आता काही लोक त्याचा दुरुपयोग करतात आणि समाजाला वेठीत धरतात, तो एक भाग आहे. दोन्ही साबरी मंत्रामध्ये वाईट पण करता येतं, चांगलं पण करता येतं, पण वाईट करणारचं वाईट निश्चित होतं, त्याला चांगली गती नाही मिळत. आणि म्हणून त्याला शाबरी विद्या म्हणतात महाराज. द्यावं, ती दैवी विद्या आहे, काही उपयोग करतात लोक त्याचा. आणि म्हणून द्यावं अशा प्रकारचं पुढं नित्यनिमितीमध्ये विश्वामित्र शीतकणो दुर्वास कश्यप वामदेव अत्रि वसिष्ठ नारद या. मग पुढं श्रीमद भागवतमध्ये 24 अवतार झाले भगवंताचे. हंस स्वरूप वद अच्युतम आत्मयोग दत्तकुमार त्याचं वर्णन आहे. आणि शेवटी ओम चक्षुंद्रिया के प्रकाश भगवान सूर्यनारायणाचा नमस्कार करायला सांगितलं. हा चाक्षुपनिषदाला श्लोक आहे. हा संस्कृतमध्ये अतिशय आपल्याला न वाचण्यासारखा आहे. मोठा एकच अक्षर एवढं मोठं आहे. ओम चक्षुंद्रिया के प्रकाश भगवान सूर्यनारायण को नमस्कार आहे. एकच संस्कृत, पुढं तोडलेलंच नाही. मी सहज म्हणलो की बाबा हा चाक्षुपनिषद आणलं कुठून कोणी, दुर्मिळ आहे. तर एका जणाने गुगलवर सर्च करून दुसऱ्या दिवशी आम्हाला तिसऱ्या दिवशी आणि झेरॉक्स करून आणली. तर मला वाचता येईना ते. संस्कृत आपलं काही नाहीच, आपलं संस्कृत नव्हतं. आता मुलाला मी विचारलं तर बरं आहे, 5वीपासून संस्कृत शिकून राहिले, चांगली गोष्ट आहे. सकाळ संध्याकाळ सूर्यनारायणाला दर्शन घेतल्यानंतर काही स्पर्शदोष असतो तो जातो. द्रष्टादृष्ट काही वाईट पाहू नये पाहिलं जातं. दृष्टादृष्ट स्पर्शास्पर्श कोणाला स्पर्श करू नये तरी केलं जातं. आता मला तर काही सांगायचं कारणच नाही. कॉलेज सुटल्यानंतर सहज जरी हात लागला तरी आनंद होतो. मुलांकरता सांगतो, गुदगले होईल म्हणून सांगतो. हटकून जवळून जातील, निदान सेंट तरी येईल. काय मत आहे तुमचं? माझ्याकडे नका पाहू, मी पण कॉलेज शिकलेलो आहे,
पण असं नाही, असं कधीच नाही. जनार्दन स्वामीने विचारलं की माझा बाबा तुझ्या वर्गात किती मुली आहे? म्हणलं 4 आहेत. मग दररोज पाहतो का त्यांच्याकडं? म्हणलं आता ती समोर आहे ना त्या 4 बसलेल्या आहे. मग 4च मुली होत्या कोण? हा सांगत तात्पर्य की एवढं निरीक्षण होतं जनार्दन स्वामी. मग आता रस्त्याने डोळे झाकून चालायचं बाबा पहा. पण एकदा पाहिल्यानंतर परत पायाच्या अंगठ्या खाली पाहून चालावं. जनार्दन स्वामी सांगितलं कुठं पाणी प्यायचं नाही आणि कोणाकडं वाईट नजरेनं पाहायचं नाही. एवढा नियम पाळा विद्यार्थी हो. मग पहा बाबाचं काय प्रभाव तुम्हाला समजेल. हे शब्द जनार्दन स्वामीचे तेच आतापर्यंत आहे. पाहता लागणारच. म्हणून दृष्टादृष्ट स्पर्शास्पर्श भूताभूत खाऊनही ते खाल्ले जातं. पिता आता दूषित पाणी पिले गेलं परिणाम होईल की नाही? आता आपण बिसलेरी वॉटर पिता भुकता काही कमी जास्त कुठं तुम्ही ग्रस्त आश्रमी कुठं खावं लागेल काय माहिती का मागं काय चालू आहे. एकच चमचा दोन्हीकडे चालतो. चांगलं लिहिलं राहतं. किसी का मित्र बन ट्रकच्या मागं लिहिलं राहतं. किसी का शत्रू बन पण किसी का चमचा मत बन. चांगलं लिहिलं असतं. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हे भगवान सबका भला कर. अरे वा चांगलं आहे. ड्रायव्हर जरा रामभाऊ सारखा धार्मिक दिसतो. हे भगवान सबका भला कर. अरे वा चांगलं आहे. देवाची प्रार्थना करतो विचारा. हे भगवान सबका भला कर. सुरुवात मेरी से कर. येईल का झोप रामभाऊ? हे भगवान सबका भला कर. सुरुवात मेरे से कर. पुढचं सांगू का? पुढच्या अनुष्ठानं सांगू? टाळ्या वाढल्या नाही तुम्ही कशाला सांगू? हे भगवान सबका भला कर. सुरुवात मेरी से कर. बाद में कर या न कर. काय अगोदर निस्वार्थ आणि पुढं स्वार्थ भरले याला संसार म्हणतात. देवा सगळ्याचं कल्याण तुम्हाला काल सांगितलं ना. काय मागून राहिलं देवाकडं काय नाही मागत. किती देव आहे मग 33 कोटी देव. फक्त एका देवाकडून 1 रुपया मागतो दुसरं काही नाही. किती स्वार्थमूलक संसार आहे. म्हणून देव हो अशा प्रकारचा दोष सकाळी सूर्यनारायण दर्शन घ्यावं. संध्याकाळचे मावळताना घ्यावं. लाल झालेल्या सूर्याचं दर्शन घ्यायला फार महत्त्व आहे. वैदिक कर्मामध्ये याला संध्या मानतात. आपल्याला तेवढं शक्य नाही आपल्या समाजाला. म्हणून जनार्दन स्वामी सांगितलं की उगवताना मावळताना दर्शन घ्यावं. ओम नमो भगवते सूर्याय नमः. ओम नमो भगवते सूर्याय. नंतर नर्मदाय नमः प्रात नर्मदाय नमो श्री नमस्तुते नर्मदे तुभ्यं द्राह्य. आता नर्मदा परिक्रमाचं एवढं लोकांना विशेष माहीत नव्हतं. ठराविक लोक काहीतरी ज्यांना माहीत होते तेवढेच परिक्रमा करायचे. गुरुमावलीच्या कृपेनं आपण परिक्रमा केली. पहिली होती पहिली परिक्रमा ती बस म्हणजे गाडीनं केली. ही बसची परिक्रमा करताना हरिभक्तपरायण काशीनाथ महाराज खेळले बरं का ईश्वर. त्यांनी 1-2 महिने 1.5 महिना असं फिरून तो गाडीचं रूट काढला. आता पायी तर आपल्याला शक्य नाही. आश्रमाचं प्रवृत्ती मागं असल्यामुळं त्याला 6-7 महिने लागतात. पहिली परिक्रमा मार्कंडे महामुनींनी केली. अशी मग आमच्या औरंगजेब महाराजांनी खरं वाचतं की तिला 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा आहे. हळूहळू केली. आता ती 108 दिवसात आमच्या गोंधन खेळायची काही मुलं आहेत तरुण मुलं 70 दिवसात दररोज 70-80 किलोमीटर 3500 किलोमीटर आहे. पळत चालायचं. जेवायचं काही प्रश्न नाही. भरपूर अन्नक्षेत्र आहे भरपूर. आता तर पुष्कळ सुधारणा झाली. त्यांनी तो रूट काढला. ते आले आश्रमात आणि बाबा तुम्ही तो रूट काढला तुम्ही पण नर्मदा परिक्रमा केली. माझी इच्छा आहे का असं परिक्रमा करायची. म्हणजे मी त्यांना झेरॉक्स काढून पाठवतो. मग त्या झेरॉक्सप्रमाणे आम्ही ती पहिली परिक्रमा केली.
दुसरी केली आणि मग चांगलं आता मीडियाच्या माध्यमातून उत्कृष्ट अशा प्रकारचं आणि प्रॉन्टिंग केली संतोषगिरी महाराज कशी करावी परिक्रमा. अगोदर आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्यावं, ग्रामदैवताचं दर्शन घ्यावं. आता श्रीरामाचं आम्ही राम जन्मभूमीत राहतो, रामाच्या भूमीत राहतो. काळ्या राम मंदिरात दर्शन, कपालेश्वरात दर्शन, भगवतीचं दर्शन, त्र्यंबकेश्वराचं दर्शन सगळ्याला सांगून ती नर्मदा परिक्रमा केली अशी प्रेरणा सगळ्यांना व्हावी. आणि ती नर्मदा परिक्रमा काही नॉट टुरिस्ट, ही तपस्या आहे. तिथं काही प्रेक्षणीय स्थळे पाहायची नाही, धार्मिक स्थळं पण काही विशेष नाही. ती केवळ तपस्या. जितकं 3.5 एक जणाचं असं संशोधन केलं, 3.5 कोटी पावले पडतात. 3,500 किलोमीटर आहे ना, तर एक नामजपता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले, तर 3.5 कोटी जप होतो जर केला तर. आणि मग कांदे लावले का ना, आंब्याला पाणी घातलं का ना, असं म्हणून जर केलं सीताराम. आणि बोनच जास्त करतात लोक. इथं आलो, चांगली जेवायची सोय आहे वगैरे वगैरे. पाहतो आम्ही आता नर्मदा परिक्रमा. त्यामुळं झालं काय की आता खूप लोक बरोबर ती इतकी चांगली झाली. 13-14 प्रवचन झाले. ज्या स्थानावर चाललं तिथं स्नान, संध्या, देवाची पूजा, नर्मदा माईची पूजा आणि त्या स्थानाचं महत्त्व. आता तर ते टुरिस्टचा धंदा करतात, ते नर्मदा गाडीचा धंदा करतात, ते सुद्धा त्याचप्रमाणे वागून राहिले. तर किती लोकांनी परिक्रमा केली ते आता विचारूच ना. आता तर खूप सोयी झाल्या. आणि म्हणून देवा हो नर्मदायन महाप्रात नर्मदाय नमोनिशी नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्राहि महाविश्वत. हा विष्णू पुराणातला श्लोक आहे. नर्मदा माईचं स्मरण केल्यानंतर, नर्मदा माई ही भगवान शंकराची कन्या आहे. आणि तिनं भगवान शंकराला आनंदाश्रू आले, आनंदाश्रूमधून तिची निर्मिती आहे. आणि म्हणून तिनं सांगितलं की देवा मी कुमारिका आहे, माझ्यामध्ये जो स्नान केलं मला वरदान द्या, माझ्यामध्ये जो स्नान केलं त्याचं कोणतंही पाप राहिलं नाही पाहिजे, माझ्याच कडाला जे राहील त्यानं तपश्चर्या केली पाहिजे, माझ्या कडाला जो तपश्चर्या केली ती तपश्चर्या फलद्रूप व्हावी. आणि जो माझ्या कोणी जीवजंतू असून कोणी त्यांचं सर्वांचा उद्धार केला पाहिजे. आता भगवान शंकर प्रसन्नच झाले, शिवाय आनंद अश्रू मिळालेत. म्हणून सगळे वरदान नर्मदा माईला देऊन टाकले. आणि म्हणून द्यावं नर्मदा माईची परिक्रमा सुशिक्षित करतात, अशिक्षित करतात, सगळेच करतात. आणि दिव्य दिव्य अनुभव आहेत. आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना मग एक झोळी देतो, नर्मदा अष्टक देतो, हनुमान चालीसा देतो, नित्यनिमित्त असं जे करायचं ते देतो. आणि करा परिक्रमा. तर कोणी अज्ञानी येऊ, कोणी येऊ, बाबा फार आनंद झाला, फार आनंद आला. काय आलं नाही हो, काहीतरी वेगळंच. बिंदु सिंधु सुखलतरंग भंग रंजितम गुरु पाप जात जात कारिवाज संयुतम. हो घड्याळकडं पहा, सगळ्याकडे चहाचं आणि दुधाची आश लागली सर्वांना. आपलं काय आहे, आंधळ दळतं कुत्रपीठ खातं. हे का अशिक्षित आलाय आदिवासी डोनर साहेबाचं काल सत्कार केला ना तुम्ही, त्यांचे मामा. डॉक्टरनं सांगितलं तुम्हाला किडनी स्टोन आहे, शिवाय आणखीन एक वेळेस येऊन गेला तुम्ही जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. 65-70 वर्षाचं वय ते मरण ना. मेलं तर मेलं, काय हरकत नाही, काही राहिलं नाही, संसार झाला सगळं. आदिवासी मेलं तर मेलं, तिकडे काय बिघडलं, गेलं ते. 4-5व्या दिवशी लागलं पोट दुखायला, किडनी स्टोन. नर्मदा माई मला परिक्रमा करायची ना, असं दुखलं आणि कसं होईल. घाटा पाणी पिऊन टाकलं 1-2 तांबे, जाऊ काही मरू, निघाले तडा. जेवायला काही मिळालं नाही, आई माझं काही खायला मिळालं नाही. परत 2-3 तांबे पाणी पिऊन टाकलं. 4थ्या दिवशी निरोप आला, किडनी स्टोन पाडला बरं का. भोळ्या भाविकांचा माझा सखा पांडुरंग भुवनिया राऊताचा नाम बजरंग, भुवनिया राऊताचा नाम बजरंग. भोळ्या भाविकांची मावती, ती श्रद्धा शिकवते, ती प्रेम शिकवते, ती काय विचारूच नका. असं वरदान दिलं की भगवंता माझं स्मरण केल्यानंतर त्याला स्पर्श म्हणजे सापानं त्याला दंश नाही करायला पाहिजे, केला तरी त्याचं विष नाही भागलं पाहिजे. म्हणून देव आपण आता आदिवासी आहोत,
शेतीचं काम करण्यावर रात्री बेरात्री आपल्याला पाणी भरावं लागतं शेतीला. कळत नकळत जरा सर्पावर पाय पडला तर तो क्षमा करत नाही. म्हणून विंचू इंगळी नारायण दुरून तुकाराम महाराज गंध लाईत होते देवाला. पांडुरंगायन समर्पयाने तिकडून विंचू आला. त्यानं पांडुरंगायन समर्पया मी त्याला लावला, गंध लावला. त्यानं दिला ठाका. अरे म्हण मी तुला पांडुरंग म्हणून तुला गंध लावला आणि तुम्हाला ठाका दिला. खूप आग व्हायला लागले. आणि मग त्यांनी अभंगलीला इंचू इंगळी नारायण दुरून पोजावे स्पर्श करू नये. काय पुढं सांगू का? काय बडीवार पाप्याला लोक खेटरनं आणते तुला. लईच आग व्हायला लागली. मी तुला पूजा करे मग काय बडीवार पाप्याला. तू लोक विंचू निघल्यानंतर कोणी हळदी कुंकू मागतं का? पहिले बुटानं कशानं त्याला मारून टाकतं. लोक खेटरनं आणते तुला. खेटर म्हणजे त्यावेळेस बुट आपण बूट चप्पल सॉक आता काय म्हणतात शूज वगैरे म्हणतो तर त्यावेळेचा शब्द आहे. म्हणून द्या हो यदा कदाचित जर पाय पडलास जनार्दन स्वामीची पूजा करणारच. आता जसं श्रवणगिरी महाराज सारखे होते, शंकरगिरी महाराज ते पूजा करायला बाबाजी भाजीपाला ठेवला. भाजीपाल्याची पाटी होती आणि त्या पाटीच्या शेजारी दुसरी पाटी होती. त्या पाटीमध्ये पूर्ण पाटीभर नाग येऊन बसला खाली वेरूळला. अरे ते घाबरले. ते वर आले. मी स्नान करून आलो. बाबाजी कामाला गेले तर मला पण जायचं होतं. म्हणे बाबा तिथं फार मोठा साप आहे बाबा. मला काही बाबाजी पूजा कशी काय करू? कुठे तशी? अरे बाबा असं काय आता तर बाबानं केवढं वैभव करून ठेवलं. अशी कुठ्या नव्हती की काय खाली काही नाही, सारेल नाही, काही नाही. शेंगादाणे पडले ती उगायची पाणी झाड. काय त्या महापुरुषांनी कष्ट घेतले महाराज. काय झालं म्हणजे आता बाबाजीची पूजा झाली पाहिजे वेळेवर. तर नाग आहे फणी काढून बसले. हळूच गेलो. हळू सरकत दरवाजे पैसे आणलं आणि दिली लोटून गेला निघून. त्यांनी सांगितलं पूजा करता त्या जनार्दन स्वामीला की बाबा यांनी नाग होता तिथं. बाबाने त्याला असं सरकून स्पर्श केला का? म्हण नाही मला बाबा पाठीला स्पर्श केला. तर पाठीनं लोटून दिलं. बरं झालं स्पर्श करू नये ते क्षमा करत नाही. म्हणून कसं काय बाबाजी नाही नर्मदेचं नाव घेतं. हा म्हणून तिथं काय बाबा तिचं नाव घेतं म्हणून तो काही करत नाही. येऊन बसलं तरी काही केलं का कोणाला? सांगायचं तात्पर्य कसं शिकवलं महाराज. म्हणून नर्मदाय नमः. तिथं नर्मदा असं हुकून चुकून जरी पाय पडला तरी विषारी साप आपल्याकडे जास्त नाही, क्वचित आहे. पण काय मला साप चावला त्या भीतीनंच माणसं जास्त भयान होतात. आणि म्हणून द्यावं नर्मदाय नमः प्राप्त नर्मदाय नमः हा मंत्र म्हणला पाहिजे. हा मंत्र म्हणूनच जनार्दन स्वामी अनेक लोकांचं स्पर्श म्हणजे साप चावल्याचं विष बाधा झालेलं विष उतरलेलं आहे असं या देहाने प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. आणि म्हणून द्यावं नर्मदाय नमः प्राप्त नर्मदाय नमः नमस्तुते नर्मदे तुभ्यं त्राहि मा सर्वदा. इथपर्यंत विधीचं यथामते महत्त्व सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शक्तिस्फूर्तीनं सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद आहे तुम्हाला. जय जनार्दन. जय जनार्दन. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज सर्वांना आरतीसाठी जागेवर उभं राहायचे. सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाची जलवी गुरुनी प्रेम गोपालनाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठे हरी माळ गळात माळ देव देव मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मारा स्वामी मात्रे मूर्ती जय देव कोकणचा भरा गौरी कुमरा शंकराची मूर्ती सुंगेकरा हे गणिता मुकुटा शोभतो भरा तुझुदिलो मोरी जय आदर्या जय देव मंगलमूर्ती श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मारा स्वामी मात्रे मान कामना मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बदलला सळ सुंदर